जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे खरीपाच्या मशागतीचे कामे खोळंबली असून हा पाऊस कधी थांबेल याची वाट शेतकरी बघत आहे। अनेक शेतकऱ्यांची नांगरणी अजून बाकी आहे। शेतात चिखल असल्याने नांगरणी करता येणार, तर ज्यांनी नांगरणी केली अशा शेतकऱ्यांना वखरपाळी सुरू करता येणार। एक दिवस आड पाऊस पडतोच आहे, त्यामुळे कामात अडथळा निर्माण होतो आहे। तळणी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिके घेतली होती। यात प्रामुख्याने बाजरी, भुईमूग आणि मुंगाचे पिकांची लागवड केली होती, परंतु हे पिके काढणीला असून पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात ओल असल्याने मजूर या कामासाठी यायला तयार नाही। रब्बी हंगामात जास्तीचे उत्पादन मिळावे आणि पुढील खरीप हंगामातील खर्च निघावा यासाठी उन्हाळी पिकाचं उत्पादन शेतकरी घेत आहे, परंतु यावर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला तरी उन्हाळी पिके काढण्याचा मुहूर्त पावसामुळे टळत आहे। या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा झाले आहे। काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी कडबा उपलब्ध व्हावा म्हणून ज्वारीची पेरणी केली होती। मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ती ज्वारी काढून कडबा साठवण्याचं नियोजन शेतकरी करीत असतानाच गेल्या 15 दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू असल्याने वाढलेली ज्वारी परत हिरवी झाल्याने शेतकरी आता हिरवाच चारा कापून जनावरांना टाकत आहे। परिणामी वाढलेला चारा काही शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसणार आहे। परत उन्हाळी पिके घेतलेल्या क्षेत्रात त्या शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे। 2 एकरावरील भुईमूग काढणीला आला असून अवकाळी पावसामुळे खूप अडचण येत आहे आणि मजूर अधिकची मजुरी मागत आहे। त्या 2 एकरमध्ये पेरणी करावी का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो आहे। येणाऱ्या पावसाळ्यात चारा उपलब्ध व्हावा म्हणून 1 एकरावर ज्वारीची पेरणी केली होती। ज्वारी काढण्याच्या स्थितीत असतानाच पाऊस पडल्याने आता हिरवीच ज्वारी जनावरांना टाकत असून काम उरकण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहे। सध्या पडत असलेला पाऊस हा मान्सूनचा नाही, पेरणीपूर्वीची तयारी करावी। आणखी 2 ते 3 दिवस येलो अलर्ट असून वीज आणि अवकाळी पावसामुळे सतर्कता शेतकऱ्यांनी बाळगावी असं सांगितलं जात आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।